तर मॅचला करूया सुरुवात. महत्त्वपूर्ण आपल्याला हा देखील सामना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये दोन टीम इन ऍक्शन मध्ये आमना सामना त्यांचा पुन्हा एकदा होतोय. सध्या कालू देखील ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून ते आनंद घेते त्या स्पर्धेचं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चला आपण लगेचच मॅच ऑन करतो. कपिल पाटील बॉलिंग मार्क वरती आहेत. आविष्कार सोबत पुन्हा तकदीर आलेले आहेत. दोन सलामीवीर फलंदाज. महत्वपूर्ण मॅच आणि अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झेल होईल का आणि ते झालेलं आहे. पहिल्याच बॉल वरती महत्वपूर्ण विकेट या मॅचची. आविष्कार मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का शिरोडोनला 0-1. अजून एक चांगला चेंडू. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्याच्यानंतर थोडासा दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शिरोडोन टीम वरती नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये सुशांत आलेत, माफ करा. अजून एक चांगला चेंडू आहे. फिरकी आहे, फिरकीची गिरकी आहे मैदानाच्या आतमध्ये वाडेघरची. कपिल पाटील विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना अप्रतिमा खेळाडू, सबैलू खेळाडू टीम वाडेघरचा. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. शेलार आहे तिकडे मागे. डेरिकेटची गरज. तो देखील प्रयत्न पाहायला मिळाला. आता 10 विकेट एक मेल 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण 2 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत गेलेली आहे. विकेट टू विकेट बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती आविष्कारची विकेट. पुढचा चेंडू. अजून एक चांगला आहे. अजून एक चांगला आहे. डॉट बॉल. काय बॉलिंग केली कपिलनं. सुंदर आणि अप्रतिम. पूर्णपणे थांबून ठेवलं शिरोडोनच्या फलंदाजांना. त्याचं कारण केलेली चांगली बॉलिंग. षटक बघता आपण संपलेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फक्त धावफल करते. 2 धावा 1 खेळाडू बाद. संघ शिरोडोन. आता झालेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेचा हा देखील चेंडू बघतो आपण. चांगला आपल्याला पाहायला येत असताना डॉट बॉल. टीमचे कॅप्टन आहेत अतुल पाटील, माफ करा अतुल भोईर.
चांगला चेंडू येत असताना बघतो आपण यावेळेस हा डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना अतुल भोईर टीमचा जो कॅप्टन आहे, पहिल्या देखील ओव्हरमध्ये बघितला आपण कपिलनं खूप सुंदर बॉलिंग केली. त्यानं फक्त 2च धावा आकर्षित केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. तकदीराने सुशांत मोठा संघर्ष करतोय धावा बनवण्याकरिता या पहिल्या इनिंग मध्ये. षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना, ऑन साइडला फटका फसला. मिसामिंग तिकडे आहेत कपिल, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. नवीन बॅटर सुयोग पाटील, चांगल्या इनिंगची गरज आहे. चांगला चेंडू यावेळीची लाईन मात्र खराब आहे. टर्न आणि बाउन्स दोन्ही पाहायला मिळालं. चेंडू ऑप्स्टिकच्या जास्तच बाहेर अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 पुढे स्कोर बोर्ड 3 या आकड्यावरती 3 धावा, 2 खेळाडू बाद. थोडीशी परिस्थिती नाजूक या मॅच मध्ये बघितली तर आपण टीम शिरडॉनची, त्याचं कारण बॉलिंग चांगली होती. फटका फसला, मिस टायमिंग, जेल तर नसेल. 2 धावांचा अगोदरच कॉल केला होता आणि वेगानं या 2 धावा देखील इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे स्कोर बोर्ड 5 या आकड्यावरती आहे. षटक दुसरं मार्गस्थ असताना विकेट टू विकेट होते बॉलिंग. चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेचा खराब चेंडू, रन्स देखील चांगला मिळतील. रिव्हर्स खेळ आहेत, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. खराब होता चेंडू अर्ध्या विकेट वरती आणि सुयोगने त्याला पाठवला योग्य त्या ठिकाणी 4 धावांकरिता. पुढचा चेंडू समोर व्ही शेप मध्ये, फटका फ्लॅट आहे, डीप मध्ये फील्ड. क्या बात, काय फिल्डिंग आहे प्रियांशूच्या माध्यमातून. उडता प्रियांशू आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सुपर फिल्डिंग, टीमचे 1 नव्हे तर पूर्ण 5 रन वाचवलेले आहेत. अप्रतिम फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. चला 2 ओव्हरचा गेम संपला डीन्स ब्रेकरचा मैदानाच्या आतमध्ये आणि 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघितल्या तर स्कोर बरोबर फक्त 10 धावा आहेत, 2 खेळाडू बाद. आता तुम्हाला रिप्लाय टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल. सिद्धू पाटील बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. 3rd ओव्हर मध्ये, पहिल्या 2 ओव्हर मध्ये 10 धावा आहेत. त्याचं कारण बॉलिंग चांगली केलेली आहे. इकडनं आक्रमण करावं लागेल 12 बॉल मध्ये. चांगला चेंडू, अपील अल BW मेल इथनं विकेट, महत्वपूर्ण, फलंदाज बाद.
विवेक आलेत नवीन बॅटर. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. धावा फलकावरती फक्त 10 आहेत. सिद्धू पाटील कडे अनुभव प्रचंड आहे. भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळलेला आहे. तशा कारकिर्दीमध्ये ठाणा रायगड स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी या मोठमोठ्या मेगा इव्हेंट मध्ये आपण सिद्धू पाटीलला बघितलेलं आहे. आजवर आजही तशीच बॉलिंग. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंगची अपेक्षा. थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणारे. लगेचच चेंडू कव्हर केलेला फिल्डरनं. नीरज तिकडे धाव मात्र मी एक सिंगल एका धावीच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 11 वरती आहे. 11 धावा 3 खेळाडू बाद. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा अपील. चेंडूना बॅटचा संपर्क आहे असं लगेचच सांगितलेलं आहे अंपायरनं. चांगले अंपायरिंग प्रसाद शस्त्रबुद्धे, संदीप बाने, मनोज पवार या तिघांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये धाव आहेत 12. सिंगल डबल सध्या धाव संख्या पुढे चाललेली आहे. बागफोला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इकडे बघतो आपण करा फिल्डिंग झालेली आहे. याचा फायदा होत असताना 4 धावा मिळतील. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 न पुढे स्कोरबोर्ड 16 आकड्यावरती. 16 धावा धाव पुस्तकावरती आहेत. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा देखील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. असं जरूर वाटलं की ऑफस्टिकच्या जेव्हा बॅटर जास्त शपथ झाला तोच प्रयत्न होता लेग स्टिकला बीट करून हा चेंडू टाकण्याचा. मध्ये लेग स्टिकच्या जास्त बाहेर. चांगला चेंडू आहे. सुंदर बॉलिंग. यॉर्कर. काय बॉलिंग पाहिला मी इथे. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होतीये. सुंदर क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. सिद्धू पाटील. षटकातील पुढचा चेंडू. नॉन साइडला ठेवून केला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सर्वेश तिकडे डीप मध्ये धाव मात्र एक सिंगलच म्हणजे षटका संपले. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत स्कोर वरती फक्त 19 धावा 3 खेळाडू बाद. सर्वेश पाटील लास्ट ओव्हर मध्ये आलेत. बॉलिंग मार्कवरती रन्स इकडनं हव्यात 15. कमीत कमी धावा इकडनं बनवावा लागतील. धावा फक्त 19 आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात. आजचा दिवस जरूर आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आमचे डुटणे बीचे सगळे खेळाडू सगळ्या मॅनेजमेंट आमचे मित्र करण काळे यांचं मनापासून आभार. परसेशर आपल्यापर्यंत आलेला व्हाईट बॉलचा फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस बदल. षटकातील पुढचा चेंडू. थांबून खेळत ऑन साइडला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. कपिल तिकडे. चांगली फिल्डिंग. धावीत नमेल. एक सिंगल एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती. सिंगल डबल नंतर जास्त मोठी धावसंख्या बनवता येणार नाहीये. मोठे फटके हवेत. 4 किंवा 6 अंक हवेत सध्या तरी स्कोर बोर्ड वरती. ते येत नाहीत त्याचं कारण बॉलिंग चांगली होती.
फिरकी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हीच फिरकी आहे वाडेघरची. दुसरा असेल, कटर असेल, लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, कधी यॉर्कर असेल, हे सगळे चेंडू तुम्हाला जेव्हा जेव्हा वाडेघर संघ खेळतो तेव्हा तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शेलार सोडणार नाही. शेलारला संधी मिळालेली आहे आणि फलंदाज बाद. आधी शेलारला मात्र संधी मिळालेली. प्रणीतच्या जागेवरती त्याला संधीची मिळालेली आहे. त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. प्रणीत म्हणे असेल मी जरूर वारीला गेलोय साईबाबांच्या भेटीला. आता आधी शेलारनं त्याचा फायदा घेतलेला आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. विकेट मिळेल संभावना आहे आणि विकेट एक्झिट. बघूया काय. फलंदाज बाद. सिद्धूची चलाकी बघा. कपिल काहीतरी सांगतो. एक्झिट काय सांगतो काय माहिती ना. मग काहीतरी जरूर तो चर्चा करतोय. या मॅच मध्ये सगळ्याच प्लेयरला खेळण्याची देखील संधी मिळालेली, बॅटिंग करण्याची. वाडेकर म्हटलं की या खेळूने काळ गाजवला बघतो आपण. सुधीर व्यापारी असतील, आमच्या इकडे मामा देखील बसलेले आहेत, विजय पाटील असतील, स्वप्नील भोईर असेल, संदीप देखील एक चांगला खेळाडू राहिलेला आहे. आणि इकडे देखील फलंदाज बाद नाहीये. बेल्स मला वाटतं अगोदरच डाऊन केल्या होत्या, त्याच कारण रन्सच नाही स्कोर बोर्ड वरती. बघतो आपण धावा 21 आहेत. 21 वरती धावफलक थांबलेला आहे. रिवर्स, क्या बात, अप्रतिम शॉट, सिक्सर. स्कॅरेलोनचे पुरस्कर्ते आकाश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. शिरडोनचे जे आहेत टार्गेट या मॅच मध्ये विजय करीत असणार आहे. फक्त आणि फक्त 28च धावा करायचे आहेत. आधी शेलर मात्र आज आनंदित आहे. आधीला जी संधी मिळालेली आहे आणि आधीने मेसेज देखील केलेला प्रणीतला की बाबा आता तू वाऱ्याच कर, आता मला जागा मिळालेली आहे, मी काही जागा सोडणार नाही. आधी शेलार जरूर आनंदित आज.
बघूया त्याला आता मात्र बॅटिंगची काही संधी मिळते का. सध्या आमचे पूर्ण मॅनेजमेंट टीम आमचे समीकलन तिकडे आहेत, मित्र बंधू रूपांश देखील आहे आणि प्रदीप भाऊ देखील सध्या तरी आराम करतायत सोप्यावरती बसून मस्तपैकी. टेलिव्हिजन सेटवरती नक्कीच तुम्हाला सगळे आमचे मॅनेजमेंट टीम पाहायला मिळेल. तिकडे आमचे के करण काळ उद्याची देखील तयारी करतायत की कशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल असेल, कारण का उद्या निर्णायक दिवस आहे. आमचे नितीनजी काळन देखील सध्या तरी आराम करतायत. त्यांना विनंती आहे की आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन व्हा. इकडे भूषण देखील आमच्या सोबत आहे. क्या बात आहे, मोबाईल मध्ये सध्या ते बिझी आहेत. जरूर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तिकडे रोहित देखील आहेत आमचे, उद्याची तयारी करतायत कारण का उद्या निर्णायक दिवस आहे आणि चर्चा सुरू आहे. मग ही चर्चा अशी सुरू राहील, तुम्ही अजिबात ब्रेक होऊ नका, तुम्ही आमच्या सोबत जॉईनच राहा. कारण का उद्याच्या दिवसामध्ये कुठला संघ सेमीफायनल मध्ये खेळण्याकरता वाडेकर येतोय की शिरोडा येतोय या ऐकण्याकरता पुन्हा एकदा जाऊया. नितीनजी काढण्याचा आवाज ऐकूया. मात्र आम्ही रजा घेतोय, ब्रेक घेतोय. थँक्यू सो मच. पूर्णच्या पूर्ण सतरंगी क्रिकेट संघ इडुटणे, करण काळन, रोहित, प्रदीप भाऊ सगळ्यांचं मनापासून आभार. आज जी संधी दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा नितीनजी काढणं असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर राहुल भोर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. मी करण काळन याला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. हर्ष 11 वाडेकरला 27 धावा या मॅच मध्ये करायचे. शिल्डूनने 26 केलेत. 26 वरती विकेट गेले होते ते 27 झालेत. 28 टू विन. 27 झालेत. 28 टू विन आहे. राहुल भोर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतं. नेहमी एकच त्यांचा आवाज असतो, गाड्या सुटल्या. पहिलाच बॉल हलकसा अपील, मात्र बॅटला चेंडू लागलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आविष्कार. 28चं टार्गेट या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर, सिद्धू पाटील आणि कंपनी. ऋषाल थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे ही मॅच मला वाटतं खेळत नाहीयेत. थोडीशी माघार घेतली. पहिले षटक विवेकचं. मागच्याही मॅच मध्ये विवेकने 1 षटक 10 धावा 3 विकेट घेतल्या होत्या कंबालपाडा टीमच्या विरुद्ध. आई एकविरा धाबा, सुखदेव खान आणि निलेश खान यांच्याकडनं सर्व टीम्स खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे उद्या यायला विसरू नका. उद्याच्याही रंगतदार मॅचेस आहेत. फटका चांगला आहे. पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक, वेगाने धावतायत. अतुलने कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात, आता तिसरी पूर्ण होईल. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. ज्यावेळी फटका खेळले सिद्धू पाटील तेव्हा अतुलने. उद्याचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, सो मोठ्या संख्येने प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकविरा ढाबा हेदुटणेचा बस स्टॉप वरती तुम्हाला जो ढाबा पाहायला मिळतो आणि त्या प्रसिद्ध ढाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी खान यांच्याकडून संपूर्ण प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर्सना उद्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि उद्या अंतिम दिवसाचा आनंद घ्या. सतरंगी चषक 2024च्या 12व्या पर्वाचा. जेडी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मयूरजी पाटील यांच्याकडे आगमन झालेलं सहर्ष स्वागत. ज्यांच्याकडून 3 4 3 6 आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील लावण्यात आलेलं आहे. 5 धावा धापल करती लागलेत. विवेक चांगला चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली. विवेक चांगली गोलंदाजी करतात. आमच्या व्यासपीठावरती लेजंड क्रिकेटर सुनील मामा चौधरी सुद्धा उपस्थित आहेत वाडेकरचे, त्यांचे हार्दिक स्वागत. विजय पाटील यांचे सुपुत्र तुम्ही पाहिले प्रियांशूला. काय फिल्डिंग केली प्रियांशू विजय पाटीलने. षटकार जवळजवळ गेला असतं. इथे मात्र अंगावगा फटका खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती. घाई करतायत. धावसंख्या 10.
हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकर, अरविंदजी वत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे वाडेकर. दहिसर संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला, त्यांनीच पुरस्कृत केला होता. तो संघ पराभूत झाला. उद्या मोठी देसाई आणि काटई पहिली मॅच. निजे वडवली बी, वसार उंबारली, दातिवली अडवली, विजय पवार. चांगली फिल्डिंग झाली होती भरत यांची, मात्र 1 रन्स रोखू शकत नाहीये. सिद्धूच्या खात्यामध्ये 1 रन्स ऍड होईल. 11 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळेल. टार्गेट फारसं मोठं नाहीये, 40-45 चांगलं टार्गेट असू शकलं असतं या मॅच मध्ये. कधी गोलंदाजी चांगली आहे. SSC ट्रॉफी मध्ये याच शेड्यूलने वाडेकरला पराभूत केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 13. हे पक्षी आपण बघू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगला कॅमेरा वर्क. साहिल भोईर आणि राज जोशी. फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिद्धू पाटीलच्या बॅट मधून आलाय. पहिला धमाका षटकार. मागच्या मॅच मध्ये अतुलचे 24, या मॅच मध्ये आता 14 वरती सिद्धू बॅटिंग करतात. 19 रन्स झालेले आहेत. 9 धावा विजयापासून दूर आहे. इथे फक्त जनरल टच केलंय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक कोणी नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता मात्र नक्कीच सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत आणि लकी पॅकर्स आहेत. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. ती स्पर्धा कोणी जिंकली? हर्ष दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीने. तुम्ही लकी पॅकर्स आहेत. महेंद्र म्हात्रे, अरविंदजी वत्रे, एबन जोडी नांदिवलीजी. आणि इथे डॉट बॉल आलाय. 23 रन्स झालेले आहेत. 28चं टार्गेट म्हणजे 5 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या 13 बॉल मध्ये. हर्षलाही भरपूर क्रिकेटची आवड आहे. अरविंदजी वत्रे काका यांचे सुपुत्र आणि त्यांच्याच नावाने जेव्हा जेव्हा संघ उतरवलाय तेव्हा तेव्हा ट्रॉफी त्या टीमने जिंकलेली हे वैशिष्ट्य आहे. ऑनसाईडला खेळायचं होतं, व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. इथे सिंगल मिळाली. षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटकात धावा झाल्या 24. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत 4. 12 चेंडू 4 धावांची गरज सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकरला. 2 षटका 24. मागची मॅच रंगतदार झाली होती. खंबालपाडा आणि शिडून मध्ये ती भरतचा गोल्डन सिक्सर तुम्ही पाहिला. लेजंड क्रिकेटर. 2 बॉल 5 ची गरज असताना तो सिक्सर त्यांनी ठोकला आणि संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. मात्र 3ऱ्या फेरीत ऑलरेडी काही खेळाडूंच्या अनुपस्थितीत सुद्धा हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकर संघाने चांगला खेळ केलेला आहे. प्रणित पाटील, भूषण, सर्वेशी मागच्या मॅच मध्ये नव्हते. या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केलंय. मात्र आधी शेलारने जे 23 धावा केल्या पहिल्या मॅच मध्ये त्या खूप उपयोगी ठरल्या या स्पर्धेमध्ये. आधी शेलार 23 रन्स उंबाडे टीमच्या विरुद्ध त्याने बनवले आणि खरं तर त्यांना प्रमोट केलं सिद्धूने उपवरती. त्याचा फायदाही झाला हर्ष इलेवन वाडेकरला. गोलंदाजी करण्यासाठी आलेत. आस्तिक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल मध्ये 4 करायचे. नवीन गोलंदाजा वापर केला इथे भरत पाटीलने आणि असेच खेळाडू घडवण्याचं काम भरत पाटील सातत्याने करतात यंगस्टरला. 12 बॉल 4. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे त्याच्यास. आता थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सर केलं 25. 3 धावा विजयापासून दूर. उद्या यायला विसरू नका. पहिलीच मॅच मोठी देसाई विरुद्ध काटई. 8:30 तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. उद्या आजच्या दिवसातील जो संघ क्वालिफाय होईल. चांगली ऍक्शन आहे बघा. सिद्धू पाटीलला सुद्धा बीट केलंय. प्रणित पाटील बघा सीडीला गेलेत. मात्र तिथूनही त्यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत.
बघा प्रणित संघामध्ये नाही, त्यामुळे 2 वर्षांनंतर आधी संघामध्ये आले. 2 वर्षांनंतर प्रवेश केलाय, मात्र 23 धावा उपयुक्त केल्या उंबारड्याच्या विरुद्ध. भरपूर प्रतीक्षा करावी लागली आधी शेलारला संघामध्ये येण्यासाठी आणि अखेर संधी मिळाली. नास्तिकचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि विकेट मिळाली आहे सिद्धूची, त्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे गोलंदाज अस्तिकचा. मी कौतुक करेल. पण सिद्धू पाटील बाद होण्या अगोदरच कपिल रेडी होते, म्हणजे वाट पाहत होते की मी कधी मैदानात जाईल. तीन धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. सेमीफायनलचं तिकीट कदाचित मिळेल आता हर्ष 11. हा चांगला गोलंदाज आहे, चेंडू हवेत आहे. कपिल सुद्धा शून्यावरती बाद होतील आणि हॅट्रिकच्या उंबरणारे गोलंदाज अस्तिक साठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जरी पराभवाच्या छायेखाली असतील मात्र गोलंदाजी चांगली केली आणि हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच जेडी पाटील एंटरप्राइजेस एडुटने यांच्याकडनं 500 रुपये मिळतील विकेट हॅट्रिक साठी. डीजे हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे अस्तिक आणि बघा अस्तिक हॅट्रिक पूर्ण करेल का? जोरदार टाळ्याने स्वागत करूया या बॉलचा. 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल हॅट्रिकला. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल, एकही धाव अस्तिकने अजूनही बॅटने दिली नाहीये. भरत पाटीलने एक नवीन गोलंदाज मिळालाय असंच म्हणावं लागेल. आणि चांगली गोलंदाजी तो करतोय, वेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे. प्रत्येक बॉल तो ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतोय. 4 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. 3 धावा करायच्यात, एक वाईट बॉल होता. 3च करायच्यात अजूनही. 7 बॉल मध्ये 3 करायच्यात. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, भरत वेगाने आलेत, डायरेक्ट हिट तर झालेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. आता बघायचंय नॉट आउट आहे. 1 रन्स मिळेल. 6 बॉल मध्ये आता 2 करायचे, 26 झालेत. मात्र अस्तिकची गोलंदाजी जबरदस्त झाली आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. यंगस्टर आहेत मात्र गोलंदाजी चांगली केली. आता 6 बॉल मध्ये 2 करायचे. बघा 28 रनची मॅच शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेलेत सिडून संघ आणि हीच तर खासियत आहे सिडून टीमची. SSC ट्रॉफी मध्ये सुद्धा वाडेकर संघाला त्याने पराभूत केले होते, विसरून चालणार नाहीये. मात्र आज आविष्कार स्वस्त्यात बाद झाले या महत्वाच्या मॅच मध्ये. नरेश मात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेले आहेत, त्यामुळे 1 रन चालू शकते विकेटच्या आधारावरती. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, तुम्ही जर थोडेसे जास्तच कॅज्युअल राहिले ना तर त्याचा धोकाही होतो बऱ्याच वेळा. क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे विवेक. 5 बॉल मध्ये आता 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. डायरेक्ट हिट जरूर झाला होता तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती. म्हणजे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये होते. 5 बॉल 1. हा चांगला चेंडू होता. अपील करतायत एस्टनच्या मागे तुम्ही पाहतायत सुशांत मात्रे. 4 बॉल मध्ये 1 करायचे. विकेट घ्यावे लागतील कारण की विकेट 2च गेलेत. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेलेत. विकेट न गमावली रन नाही काढली तरी चालू शकते. मात्र इथे विजयाचा चौकार आला आणि हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघ सतरंगी ट्रॉफीच्या
सेमी फायनल मध्ये पोहोचणारा तिसरा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अभिनंदन. मात्र चांगली फाईट दिली वीर बजरंग शेडून टीमचंही कौतुक व्हायला हवं. कपिल चेंडू जमा करायचे. डीजे मास्टर 2 बॉल घेतलेत आणि एक स्प्रे सुद्धा मला वाटतं घेऊन गेलेत. चला मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. अभिनंदन वत्रे काका, अरविंदजी वत्रे यांनी पुरस्कृत केलेला हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. उद्या तुम्हाला 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. सिद्धू 3 वाजता इथे उपस्थित राहायचे उद्या. अद्विक शेलारने बघा ना 2 वर्षांतर कमबॅक केला. मॅन ऑफ द मॅच आमचे धीरज सांगतील. धीरज मॅन ऑफ द मॅच.